1. गृहप्रवेशाच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराला कळस आणि तोरणने सजवा. 2. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर घरात प्रवेश करा. अर्धवट बांधलेल्या घरात प्रवेश करणं अशुभ असते. 3. घरात प्रवेश करताना नेहमी मुख्य दरवाजातूनच करावा. गृहप्रवेशासाठी दिवसाची वेळ चांगली आहे. 5. घरात प्रवेश करताना घरमालकाने नवीन कपडे परिधान करावेत. घरमालकाच्या पत्नीच्या अंगावर पुरेसे दागिने असावेत. सूर्याच्या उत्तरायणात गृहप्रवेश सर्वोत्तम असतो. माघ, फाल्गुन, वैशाख आणि ज्येष्ठ या 3 महिन्यात वास्तुपूजा उत्तम असते. श्रोतेहो, पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. येणारा प्रत्येक संकट स्वामी नक्कीच दूर करतील. मार्गशीर्ष आणि कार्तिक काळात घरात प्रवेश करू नये. चित्रा, उत्तर, रोहिणी, मृगशीर्ष, अनुराधा, धनिष्ठा आणि रेवती या नक्षत्र गृहप्रवेशासाठी उत्तम आहेत. घरात प्रवेश करण्यापूर्वी पांचजन्य शंख ब्रह्मस्थानात पुरावा आणि घराच्या मध्यभागी असलेला ब्रह्मस्थानावर वास्तुशांतीचा हवन करावा. नारद पुराणात वास्तुपूजा केल्याशिवाय आणि ब्राह्मण मेजवानी केल्याशिवाय घरात प्रवेश करू नये असे सांगितले आहे. 13. गृहप्रवेशासाठी शुभ महिने पुढील प्रमाणे आहेत. माघ, फाल्गुन, वैशाख आणि ज्येष्ठ इत्यादी. 14. रविवार आणि मंगळवारी घरात प्रवेश निषिद्ध आहे. 15. शनिवारी घरात प्रवेश केल्यानंतर घरात चोरी होण्याची भीती असते. घराचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असेल तर पंचमी, दशमी आणि पौर्णिमेला घरात प्रवेश करावा. 17. घराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशीला घरात प्रवेश करावा, हे शुभ आहे. 18. इमारतीचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशीला घरात प्रवेश केल्याने धनप्राप्ती होते. अपूर्ण घरात पूजा करूनही घरात प्रवेश करू नये. 20. गृहप्रवेशाच्या वेळी हवन करणे अत्यंत आवश्यक आहे. रात्री पूजा करूनही नवीन घरात प्रवेश करू नये. गृहप्रवेशात आरोहीला खूप महत्त्व आहे, हे कधीही विसरू नका. 23. वास्तुशास्त्रानुसार ज्याप्रमाणे इमारतीची वास्तुरचना महत्त्वाची असते त्याचप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावरील ग्रहतारे महत्त्वाचे असतात. गृहप्रवेश ज्योतिषशास्त्रीय कालगणनेनुसार होतो. 25. वास्तुशास्त्रानुसार अपूर्ण घरात प्रवेश करण्याची तरतूद नाही. जर एखाद्या व्यक्तीने अपूर्ण घरात प्रवेश केला तर त्याचे आरोग्य सतत धोक्यात राहते. अपूर्णपणे बांधलेल्या घरात राहून योजनेनुसार बांधलेल्या घराचे अंतिम स्वरूप विकसित होत नाही. कारण अर्धवट बांधलेल्या घरात राहताना घरमालक त्यांच्या तात्काळ गरजेनुसार त्यांचे नियोजन करू लागतो. 27. वास्तुशास्त्र असेही सांगते की जर एखाद्या गर्भवती महिलेने अपूर्ण घरात प्रवेश केला तर गृहप्रवेशाच्या वेळी घराचा जो भाग अपूर्ण आहे त्या मुलाच्या शरीराच्या त्या भागामध्ये नक्कीच काही अपूर्णता असेल. 28. वास्तूमध्ये घरमालकाची घरात प्रवेश करतानाची मुद्रा, चाल, शैली, पायाची हालचाल, घरमालकाच्या पत्नीची स्थिती, कपड्यांची शैली, घरातील इतर सदस्यांची शैली, कपड्याची निवड इत्यादी गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे. 29. याचा अर्थ असा की घरात प्रवेश करताना घराचा मालक जितका नैसर्गिक असेल, निसर्गाच्या नियमानुसार वागेल, त्याच्या शैलीत आणि हसत खेळत नैसर्गिक प्रतिमा जितकी जपून ठेवेल तितका तो अधिक शुभ असेल. 30. गृहप्रवेशाच्या मुहूर्ताच्या काळात ग्रहाची स्थिती, पंचतत्व इत्यादी सर्व भौगोलिक संस्था ग्रहस्वामींच्या प्रत्येक कृतीवर बारीक नजर ठेवतात. 31. सर्व काही नियमानुसार केले तर घराच्या मालकाला या सर्व ग्रह आणि उपग्रहांच्या शुभ दृष्टीने फळ निश्चितच मिळते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.